ठाकरे. मी आज तुम्हाला सायन्सचा म्हणजे विज्ञानाचा चॅप्टर घेणार आहे. तर धड्याचं नाव आहे गती व गतीचे प्रकार. त्यात आपण पाहणार आहे गतीची डेफिनेशन आणि गतीचे प्रकार. नेक्स्ट. तर बघा, आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अनेक वस्तू हालचाल होताना दिसतात, बरोबर? म्हणजे हालचाल होणाऱ्या वस्तू काय? गतिमान आपण असे म्हणतो. वरील चित्रात कोणत्या वस्तू गतिमान अवस्थेत आहेत आणि त्यांच्या गतीमध्ये फरक दिसतोय का? म्हणजे बघा, हालचाल करणारी प्रत्येक वस्तू एकाच दिशेने हालचाल करते का किंवा सेम डायरेक्शन मध्ये सतत मूव्ह होत असते का? असं असतं का? नाही. आता तुम्ही समजा रेल्वेचं उदाहरण बघितलं तर रेल्वे बघा स्ट्रेट जाते आणि रस्त्यावरच्या जाणाऱ्या गाड्या आपण कशा चालतात? सरळ, बरोबर? पण आपल्या घड्याळातला काटा सरळ चालतो का? नाही. म्हणजे या गतीमध्ये काय वेगवेगळे काय फरक दिसतात. बघा, पहिल्या चित्रामध्ये एक मुलगा बॉलला लाथ मारतो, काय दिसतंय? म्हणजे त्याची गती निश्चित असेल का? नाही. म्हणजे तो बॉल सरळ जाईल असं सांगू शकतो का आपण? नाही. त्याच्यानंतर फिरणारा भोवरा सरळ चाललाय का? वर्तुळाकार फिरतोय. त्याच्यानंतर एक मुलगा बघा चेंडू झिरत चाललाय, ती जाणारी दिशा पण काय असू शकते? सरळ, बरोबर? त्याच्यानंतर एक काय दिसतो? मडकेवाला दिसतो, म्हणजे कुंभार दिसतो, तो काय बनवतोय? मातीची मडकी बनवतोय. पण तो मातीची मडकी बनवत असताना बघा त्याच्या चाकाला दिशा देतो, ती दिशा कोणती आहे? वर्तुळाकार. त्याच्यानंतर एरोप्लेन उडताना कोणत्या दिशेमध्ये उडतो? पण दिशा स्ट्रेट असेल. स्ट्रेट. नेक्स्ट. प्रत्येक गतीमध्ये तुम्हाला फरक दिसले का? बरोबर. म्हणजे प्रत्येक गतीमध्ये जे फरक आहे त्याच्यावर काय पडतात? वेगवेगळे प्रकार पडतात. पहिल्यांदा आपण पाहूया गतीची डेफिनेशन. म्हणजे काय? गती म्हणजे काय? वस्तूचे ठराविक वेळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन. म्हणजे वस्तू काय होते? एका पोझिशन पासून एका ठिकाणाहून काय जाते? दुसऱ्या ठिकाणी जाते. बघा, बॉल पण काय लाथ मारायच्या अगोदर एका ठिकाणाहून काय गेला? दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे त्याचं ठिकाण काय झालंय? बदललंय. पण प्रत्येक वेळी आपण पाहिलं हे पॉसिबल नाही. म्हणजे सेमच डायरेक्शन, सेमच असं. म्हणजे गतीची डेफिनेशन वस्तूच्या ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झालेले विस्थापन त्याला काय म्हणतात? गती म्हणतात. त्या गतीमध्ये काय पडतात? गतीचे प्रकार. एक असते रेषीय गती आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. आणि त्याच्यानंतर गतीचा दुसरा प्रकार आहे नैकरेषीय गती. त्याच्यामध्ये चार गती म्हणजे आंदोलित गती, वर्तुळाकार गती, नियतकालिक गती आणि यादृच्छिक गती. आता आपण हे स्टेप बाय स्टेप प्रत्येक गतीचे प्रकार समजून घेऊ. नेक्स्ट. रेषीय गती. रेषीय गती म्हणजे काय? बघा, तुम्हाला नावातच दिसतं रेषीय गती म्हणजे काय? रेषेत जात असेल, बरोबर? म्हणजे काय? एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गतीला काय म्हणतो आपण? रेषीय गती. म्हणजे काय? रस्त्यावरती आपण गाडी चालवतो, शक्यतो रस्त्यावरती गाडी आपण कशी चालवतो? स्ट्रेट. विमान उडताना कसं उडतं? स्ट्रेट. अशी काय उदाहरण तुम्हाला सांगता येतील का अजून? ज्यांची गती स्ट्रेट असते, सरळ असते? ट्रेन. मार्चिंग करताना येस. म्हणजे आपण रोजच्या दैनंदिन म्हणजे आता बघा आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण काय पहिल्यांदा गाडी काढतो. गाडी काढली की गाडीसाठी कोणती गतीचा प्रकार वापरतो आपण? रेषीय गती, बरोबर? त्याच्यानंतर आहे रेषीय एकसमान गती. म्हणजे ती गती काय आहे? एक समान तशीच चालू आहे. त्याची डेफिनेशन काय? एका कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला काय म्हणतात? रेषीय एकसमान गती. म्हणजे त्यांना काय म्हणायचं? एखादी वस्तू आहे ती ए या पोझिशन पासून, म्हणजे त्यांना म्हणायचं ए या पोझिशन पासून बी या पोझिशन पर्यंत जाईपर्यंत तिची गती काय आहे? सेम आहे. त्याला काय म्हणायचं? रेषीय एकसमान गती. म्हणजे उदाहरण काय बघता येतील? सरळ रस्त्यावर एक समान स्पीडने चालणारे कार. मग हायवेवरती गाड्या तुम्ही पाहिल्या खूप फास्ट असतात, म्हणजे त्यांची गती काय असते? सेम असते, बरोबर? त्याच्यानंतर ट्रकवर सरळ रेषेत समान वेगाने, ट्रॅकवर सरळ रेषेत समान वेगाने धावणारा खेळाडू. बघा, रनिंगच्या स्पर्धा पाहिल्या असेल तुम्ही, त्या ट्रॅकवरती तो खेळाडू असतो, म्हणजे तो ट्राय करत असतो त्याचं स्पीड तेच मेंटेन राहावं आणि तो शेवटपर्यंत सरळ परत राहावं, बरोबर? त्या ट्रॅकवर. म्हणजे ही उदाहरणं काय झाली? रेषीय एकसमान गतीची. तुम्ही 26 जानेवारी 15 ऑगस्टला परेड पाहिली असेल, त्या परेडमध्ये प्रत्येक विद्या बघा प्रत्येक जो पर्सन असतो त्याचं सगळं हालचाल सेम एकाच दिशेमध्ये होत असते, बरोबर ना? म्हणजे हे आपण काय सगळी पाहिलेली उदाहरणं.
रेषीय असमान गती. रेषीय असमान गती म्हणजे काय? एका कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूंनी पार केलेले अंतर सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती म्हणतात. म्हणजे एक सरळ गती आहे, पण ते जे अंतर आहे पार करण्याचं ते समान नाही. बघा आपण ट्रॅफिक मध्ये ज्यावेळेस गाडी चालवतो, कार चालवतो, त्यावेळेस बघा ब्रेक मारून कमी जास्त करत आपल्याला गाडी चालवावी लागते. म्हणजे त्या तशा गतीला काय म्हणतात? रेषीय असमान गती. अजून काय उदाहरण सांगता येईल? बघा रस्त्यावरती आपण सगळे आता गाड्या वगैरे घरातले वापरत असतील, त्यावेळेस बघा ट्रॅफिक मधून गाडी काढताना आपण सेम स्पीडने ट्रॅफिक मधून बाहेर पडू शकतो का? सेम स्पीड मधून बाहेर नाही. म्हणजे अशी गती काय असते? रेषीय असमान गती. त्याच्यानंतर आहे नैक रेषीय गती. आता नावातच आहे नैक रेषीय गती म्हणजे काय? ते एका रेषेत असेल का? नाही. म्हणजे त्याला ती कोणत्याही एका रेषेमध्ये नसणार. म्हणजे एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस काय म्हणतात? नैक रेषीय. म्हणजे ती गती आहे ती रेषेमध्ये नसेल. आता उदाहरण काय दिसतात ते बघा बरं तुम्हाला. एक सर्कस मधले दोन व्यक्ती ते काय करतात बघा, तुम्ही पाहिले असेल सर्कस तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये आलेली. ते बघा ज्यावेळेस दोऱ्यांवरती वेगवेगळे स्टंट करत असतात ते ठरलेले असते का स्ट्रेट लाईन किंवा रेषीय गती? जे एका रेषेमध्ये करत असतात का? नाही. बरोबर. त्याच्यानंतर बघा पक्षी उडतात पाहिले तुम्ही? पक्षी उडतात ते एका लाईनीत उडतात की तुम्ही पाहिलं का? सकाळचा धावा किंवा संध्याकाळचा धावा पक्ष्यांचा जाताना त्यांना तर माहिती तरी असतं का एक लाईन म्हणजे काय? नाही. त्याच्यानंतर बघा घड्याळ, तुम्ही ठोक्याचं घड्याळ पाहिलं असेल, ज्यावेळेस ते दोलन फिरत असतं त्यावेळेस ते काय होतं? एका लाईन मध्ये सरळ, पण ते जे फिरतंय त्याला पण एक विशिष्ट नाव आहे. आपण ते गतीचे प्रकार बघणार. त्याच्यानंतर बघा झोका काय? गोल फिरतोय, पण तो एका लाईनीमध्ये आहे का? नाही. म्हणजे त्याला काय म्हणतात? नैक रेषीय. त्याच्यानंतर बघा फॅन कसा फिरतो? सर्कल मध्ये, गोलामध्ये. म्हणजे त्याला काय म्हणतात? की आपण गतीचे प्रकार पुढे पाहणार. आंदोलित गती. आंदोलित गती म्हणजे काय? आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला काय म्हणतात? आंदोलित गती. बघा तुम्ही झोका खेळलाय? हो. झोका बघा तुम्ही एका पोझिशन पासून स्टार्ट करता. एका पोझिशन पासून झोका स्टार्ट करता, तो मागे पण तेवढंच अंतर जातो आणि पुढे पण तेवढंच अंतर, आणि ते ठरलेलं असतं. म्हणजे त्याला काय म्हणतात? आंदोलित गती. म्हणजे मी तुम्हाला मगाशी एक डायग्राम दाखवला त्यात बघा ते घड्याळाचा काटा होता, तो काय? आंदोलित गतीचं उदाहरण. म्हणजे तो असाच मूव्ह होतो. त्याच्यामध्ये काय ठराविक पिरियड असतो. बरोबर. म्हणजे झोका मागं पुढे हलले आणि घड्याळातलं ते फिरणार. त्याच्यानंतर वर्तुळकार मार्गाने असणाऱ्या गतीला काय म्हणतात? वर्तुळकार गती असे म्हणतात. म्हणजे जी गती वर्तुळकार फिरते. बघा बरं वर्तुळकार म्हणजे काय? सर्क्युलर मध्ये, गोल आकारामध्ये. म्हणजे आपला घड्याळाचा काटा कसा फिरतो रे? गोल. झोका कसा फिरतो? गोलामध्ये. बरोबर. अजून काय उदाहरण सांगता येतील? पंखा. अजून काय आठवते का? मोटर, इलेक्ट्रिक मोटर. बरोबर. इलेक्ट्रिक मोटर. बरोबर. म्हणजे जे गोष्टी आहेत जे गोलामध्ये फिरत असतात. म्हणजे बघा गाडीचं चाक कसं फिरतं? गोलामध्ये. बरोबर. ही काय उदाहरणं झाली वर्तुळकार गतीची. आपण काय पाहिलं? आंदोलित गती. त्याच्यानंतर पाहिलं आता पाहिलं आपण आंदोलित गती. त्याच्यानंतर पाहिलं वर्तुळाकार गती. त्याच्यानंतर आहे नियतकालिक गती. म्हणजे ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा जाते त्या गतीला काय म्हणतात? नियतकालिक गती. नियतकालिक म्हणजे काय? त्या एका पोझिशन पर्यंत ती गोष्ट परत फिरून तिथेच येणार आहे, परत फिरून तिथेच येणार आहे. म्हणजे बघा उदाहरण काय? घड्याळाच्या काट्या आणि पृथ्वीची फिरणारी गती. घड्याळाचा बघा एक काटा 7 सेकंदानंतर परत 12 वर येतो. बरोबर का नाही? तसंच पृथ्वीचं बघा दिवस रात्र काय होतं? पृथ्वी गोल फिरते म्हणून. पण ज्यावेळेस दिवस होतो फिरून परत रात्र होऊन परत काय होतोय? दिवस. म्हणजे त्याची पोझिशन काय ती त्याच पॉइंटला. म्हणजे या गतीला काय म्हणतात? नियतकालिक गती. समजलं का? नियतकालिक गती म्हणजे काय? त्याच्यानंतर आहे यादृच्छिक गती. ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते. बघा उडणारं फुलपाखरू बघितलंय? ते कधी म्हणजे तुम्हाला माहित असतं का इथून ते तिकडे जाईल? नाही. किंवा एखादा बॉल जर तुम्ही लाथ मारली तो जाऊन दुसऱ्या भिंतीला धडकला, तिथून सांगू शकता का तो कुठे जाईल? नाही.
म्हणजे अशी गती की त्याला आपण दिशा ठरवू शकत नाही किंवा ती कधी बदलणार आहे, तिची चाल कधी बदलणार हे आपण सांगू शकत नाही. त्याची उदाहरणं काय? अनियमित उडणारा पतंग. बघा, पतंग उडत असताना आपण सांगू शकतो का? नाही. त्याच्यानंतर जमिनीवर टाकलेला चेंडू बघा, पडल्यावरती परत धडकून वरती येतो आणि तो कुठल्याही दिशेला जातो. त्याच्यानंतर माशांच्या कळपातली मासे किंवा एखादी माशी घरात उडताना पाहिले तुम्ही, डास उडताना पाहिले बघा बरं, ते आपल्याला कळतात का? ते कोणत्याही दिशेला, कोणत्याही चालीमध्ये, कोणत्याही गतीमध्ये बदलत असतात, बरोबर. मग आपण काय पाहिलं? रेषीय एकसमान गती, रेषीय असमान गती, बरोबर. त्याच्यानंतर नैकरेषीय गतीमध्ये काय पाहिलं? आंदोलित गती. त्याच्यानंतर वर्तुळाकार गती. तिसरी कोणती पाहिली? नियतकालिक गती आणि यादृच्छिक गती. तर मी तुम्हाला काय दाखवणार, तर तुम्ही त्याच्यावर सांगायचं की आपण पाहिलेल्या गतीमध्ये कोणते कोणते प्रकार आहेत. बघा बरं, आता आपण गतीचे मगाशी हीच डायग्राम दाखवली होती, हाच फोटो दाखवला होता, पण त्यावेळेस मला गतीचे प्रकार माहिती होते का? नाही. आता मला सांगा कोणते गतीचे प्रकार आहेत. तर तो मुलगा चेंडूला लाथ मारतो, तर कोणती गती होईल? यादृच्छिक गती. तो भोवरा, तो काय करतोय? फिरतोय. पण कसा फिरतोय? वर्तुळाकार. त्याच्यानंतर तो मुलगा चेंडू फेकतोय, यादृच्छिक गती. आंदोलित गती होऊ शकेल का? कारण तो खाली आला परत पण ते समान वेळेत केलं. त्याच्यानंतर विमान एकरेषीय गती. आणि कुंभार मडकी बनवतो त्या चाकाची गती वर्तुळाकार गती. म्हणजे तुम्ही काय पाहिलं? वरील चित्रातील गतीचे प्रकार ओळखले, बरोबर. आणि तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये अशी कोणती उदाहरणे जी तुम्हाला सांगता येतील? म्हणजे या आपण जे गतीचे प्रकार शिकलो ते त्याच्यावरती डिपेंड असतील. दोरउडी. दोरी उड्या, पण त्या कोणत्या गती येतात? यादृच्छिक किंवा नियतकालिक. ओके. नेक्स्ट, आपण रनिंग करतो रोज. रनिंग करू, ती कशात? एक सरळ रेषीय गतीमध्ये. अजून उदाहरण? घड्याळामध्ये काटा, तो कसा फिरतोय? गोलाकार. आपली बाईक, आपली म्हणजे बाईकवरून आपण गाडी चालवणे. हां. बरोबर. आता तुमचा हा स्वाध्याय काय लिहिणार आहे? तुम्ही व्याख्या लिहिणार आहे गतीची. काय पाहिजे आपण गतीची व्याख्या? एका वस्तूचे विस्थापन, म्हणजे एका ठराविक ठिकाणी झाले विस्थापन. विस्थापन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? गती. त्याच्यानंतर पाहिलं आपण गतीचे प्रकार, बरोबर. तर हे तुम्ही काय करायचंय? उद्या येताना स्वाध्याय लिहून आणा.